आता आम्ही निघालो आहे कोंडेश्वर या ठिकाणी, जिथं वॉटरफॉल आहे. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहे. हा ना मग खतरनाक आहे. हा व्ह्यू बघा, व्ह्यू गाडीतून तुम्हाला दाखवतो. व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे बघा, पूर्ण ग्रीनरी. हे बघा श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर प्रवेशद्वार, ग्रामस्थ मंडळ भोज, लामणवाडीचा ताडवाडी आपले सर्व स्वागत करत आहे. हा बघा पूर्ण तयारी झाली आहे, माझी सुद्धा पण तयारी झाली आहे. हे बघा याची पण तयारी झाली, माझ्याकडे पण आहे. हे काका पण आहे, पटेल काका. आणि यांची पोरगी जी काल एवढी डान्स केला होता म्हणून थकून गेली. ती जरा आराम करते, डाऊन झालेली आहे. जरा बॅटरी डाऊन आहे तिची. हा पूर्ण निसर्ग आहे. अजून नाश्ता वगैरे करतो. तुझं लगेच इथं करायला येतील. यांचं काहीतरी जोक्स चालू आहे इकडे. हे ना या बाटलीमध्ये ना मित्रांनो इथून नेलं होता. कोण आहे? हा चेक करत होता याच्यामध्ये इथून नेले का, पण त्याच्यामध्ये वेगळंच उपद्रव निघालं. कुठली चीज दाखवू नको रे, साराकडे बाजूला. हे बघा अशा हे दारूच्या बाटल्या वगैरे इथं फेकतो ते. लाज वाटत नाही लोकांना, एवढं निसर्ग चांगलं. हे बघा हे कोणी हागलं ते सांगू तुम्ही. लागलं नाही ते शेण शेण. हे जस्ट या भावाने केला आहे. यानी हे आपले सह्याद्रीच्या डोंगरात हे कचरा करणारे मना करा. हे नको बाळा, तरी ते आमची गँग याप्रमाणे. हे बघा हे सर्व चिल्लर पार्टी बघा तयार झालेले आहे सर्व वॉटरफॉल मध्ये भिजण्यासाठी. आणि कसा अनुभव आहे ते नंतर सांगा मला. तर चला आता इथून याप्रमाणे आपण चाललो आहोत. जेव्हा बकरी इथं बसली आहे निवांत. या हा इकडूनच बोलले ते. मग जाऊन आले ना. पप्पांना माहिती आहे. थांबा कमी करते. नाही थांब बोलायला लागेल. तर आपण बघू. तर इथून चालले आता याप्रमाणे. हे पायवाटे इथूनच असेल मग पायवाटे. काठी याची काठी वारेने ओढून जाईल. हा ना खाली उतरायला. इथून आहे का पायवाट आजी येशील का. बघा खाली उतरायचं आणि हे आहे कोंडेश्वर धबधब्याकडे जाणारा रस्ता. इथूनच आहे ना, चालेल ना. हा कुत्र्याच्या पिल्लाला छेडू नये अन्यथा तो चावा घेईल. चल ये तू पण ये, चल आमच्यासोबत. हे बघा आमच्या पुढे निघाला बघा. हा मेन रोड बघा. रस्ता सापडला का नाही. हा अरे म्हणजे कच्चा म्हणजे पण रोड सापडला पायवाट. तर बघा गर्दी बघा, गर्दी खूप आहे. रविवार असल्यामुळं सुट्टीचा दिवस आहे कारणाने या ठिकाणी येत असतात सर्व पर्यटक. आणि बघा आवनी केलेली आहे भाताची. हा बघा कच्चा रस्ता आहे म्हणजे पायवाट आहे. आणि पायवाटातून आम्ही चाललो आहे त्या धरणाकडे. आपलं धरणच बोलतो धबधब्याकडे. धरणच आलं तोंडात. आणि हे बघा खेकडे पकडतात, हे मोठ्या पकडतात.
काही पण हे काय पकडताय तुम्ही पोरांनो काय पकडताय हा काय चिपलंड्या अच्छा चप्पल काढून चला 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 काही पकडू नका आता आपल्याला एकदम आणि हे बघा हे जर आणि हे बघा हे मित्रांनो हे बघा येतं पर्यटक येतात आणि असा कचरा करून जातात बघा निसर्गामध्ये हा हा कुठे खेकडा हा मग आता काय करायचं खेकडा अरे रे रे चला चला झाला गेला तू अरे हा तुम्ही काय खेकडे पकडायला आले का इथं अरे खेकडे पकडायला आले का ही थकली आज अजून देवा त्या डोंगरापर्यंत जायचंय आपल्याला पक्का जवळजवळ 8 किलोमीटर आहे आलो आलो तिकडे नाच करतो ते बघा आणि इथं बघा बसले ते आणि बघा पाण्याच्या बाटल्या बिटल्या टाकल्या तिथं सही आहे सही हे अरे 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 हो असं सोडू नका जाईल का डायरेक्ट आलो बघा केवढे लवकर हा मस्त आहे एकदम चला तिथं बघा मस्त बसून मस्त नाश्ता वगैरे करतात ते आणि बघा काचाच्या बाटली काचा इतक्या आहे ना का बासरे बाजा बघा तुम्हाला दिसत असेल ना काचाच काचा आहे या ठिकाणी बघा बघा आता किती लेवल कमी पाणी बघा इथपर्यंत पाणी बघा इथपर्यंत फक्त एवढं इथपर्यंत पाणी बघा इथपर्यंत हा काय? फक्त इथपर्यंत मित्र मित्र यापर्यंत अरे बघा खूप गर्दी आहे बघा या ठिकाणी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो बघा हे सगळे बघा हा कचरा वगैरे किती करतात बघा इथं पर्यटक येतात इतका कचरा करतात आहे ना की बास रे बास हा म्हणजे शिकून अनपढ आहे अशिक्षित आहे असा बाबलेर इकडून काय गेलेले आहे आणि इकडून काय गेलेले आहे हा बेस्ट आहे ऑप्शन इथून खाली उतरायला कारण ही इझी आहे कारण इथं मोठं दगड पण आहे आणि स्लिपरी नाही आणि हे बघा मंदिर आहे पाण्यामध्ये खूप सुंदर असं आहे बघा हे बघा मंदिर आहे मस्त काय झालं त्या बाजूला तिकडे लोक दिसतंय नाही ना हा आहे ना तिकडं पाण्यात उतरत नाही मी आणि अजून वरच आहे आमचे मेंबर वरतीच आहे ते खाली उतरायलाच घाबरतात ते तिथपर्यंत पोचल चला या येत आहे खाली ते गेलं तिकडं त्या बाजूला हा पाणी सगळीकडे चांगलं आहे या 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 काय नाही
नका येऊ जा इथं. अंतर जास्त आहे तिथं अंतर तिथून नका घेऊ. इथून येतो ना. अहो इथं काहीच नाही ते चपला फेक तिकडं या इथं. ते चपला फेक तिकडं या इथं. आणि ते चपला इकडे इकडे. जा जा खाली काय नाही काय नाही खाली पुरं दगड आहे दगड आहे दगड आहे चला या 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 लवकर. काय भीती नाही या इकडं. नाही तर पाहिजे या इथं. मला आता. ये तू मला वडच्या काय काढू नका. अजून कोण आहे नाही नाही सटका तू नाही सटक माझा आता आरामशीर या. डास नका लावू डास लावला का मग सटक डास नका लावू झाली सगळे फायनली आलो मी ही सीमा पार करून आलो मी बरोबर आता जायचं आपल्याला इकडं पुढे आणि वरून व्ह्यू बघा कसा दिसतो एकदम जबरदस्त ना हा असेल ना वरून मग ट्रॅकिंग करतोय आपण पप्पा इथे नाही झालं तिथं वरती दुसरी काय हो पुरंदरला चालले तुम्ही हे बघा हा मेन मोठा आहे धबधबा वॉटरफॉल इथं बघा रस्ता कसा आहे खडतर वाट आहे त्याला आणि आहे बघा मेन वॉटरफॉल मी असे भरपूर ठिकाणी आहे पण आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे कसं इथं काही टेन्शन नाही आराम कसा वाटला वॉटरफॉल कोंडेश्वर मित्रांनो बदलापूर इथला कोंडेश्वर कसा वाटला मस्त आहे का नाही तेव्हा इकडं मंदिर आहे खाली जंगलात मध्ये हे मंदिर आहे चारी बाजूनी जंगल आणि अरे याचा वापस तिकडे चालले त्या बाजूला हे त्या बाजूला चालले वापस चला ओ चप्पल कोणाची पाण्याचा एक थेंब घेता पुन्हा आम्ही चाललेलो आहे मजा तर काय घेत नाही पण नुसतं जंगलच फिरतोय जंगल सफारी बघा अशी वाट आहे पायवाट मित्रांनो याला म्हणतात पायवाट जंगलातली जी ज्याला कळली त्याला कळली ज्याला नाही कळली तो फसला
चला आरामात. तर जागे आणि इथं काचा बघा, काचा भरपूर या. हां इथे जरा थोडं ठीक आहे. हां हां इथं आहे भरपूर जण आहे आणि रिस्क नाही इथं, कारण जागेवरच आहे बघा. म्हणजे आहे कमरे एवढं पाणी, फक्त जास्त खोल नाही, म्हणजे आरामात तुम्ही पोहू शकता. आपण जेंट्स आहे ना. आता कृष्णा दादा चाललाय पाण्यामध्ये. आता आता असं स्विमिंग करल तो. हा तो पहिले पूजा करतोय, पूजा विधी, आणि त्याच्यानंतर मग स्विमिंग करायला स्टार्ट करणार आहे. इकडे एकदम खोल आहे मित्रांनो पाणी, आणि तिकडे थोडं जास्त आहे. नाही पुढे काय एवढं पाणी फक्त, आणि बाकी इथं सर्व एन्जॉय करतात आहे. आणि मी तर बसलो आहे बघत, आनंद घेत. तर कसा वाटला मित्रांनो कोंडेश्वर धबधबा वॉटरफॉल, तर तुम्ही या ठिकाणी विजिट करू शकता. पण खूप सावधान बाळगून, कारण इथं काही काही ठिकाणी खूप खोल आहे. तर जर तुम्हाला पाण्याचा अंदाज वगैरे असेल तर बिंदास या, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आणि कोंडेश्वर धबधबा हे तुम्हाला माहितीच असेल, वेबसाईटवरती आहेच आहे गुगलवर, तर सर्च करून तुम्ही या ठिकाणी विजिट करू शकता. बदलापूर स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला शेअर रिक्षा भेटेल. मीटर नाही इथे चालत सहसा, पण शेअरिंगवरती या ठिकाणी येत असतात. नाही तर मग तुमची स्वतःची गाडी विकू शकता. मुंबईवरून जर तुम्ही येत असाल तर बदलापूर ट्रेन किंवा कर्जत ट्रेन, खोपोली या ट्रेन तुम्ही पकडू शकता. कसारा त्या लाईनीची ट्रेन पकडायची नाही. बदलापूरला यायचं असेल तर कर्जत, खोपोली. कुठं आहे इकडं काय आला तू? हे त्या साईडला नको जाऊ. या ठिकाणी ना समोर मित्र बघा हे दारू वगैरे प्यायला बसले ते, आणि इकडं पण या झाडीच्या त्या बाजूला दारू वगैरे प्यायला बसले ते. हे बघा आता झाडांमुळे नीट दिसत नाही, त्या बाजूला मगाशी बसले होते, आता नाही, आता गेले. म्हणजे इथं सुद्धा म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायला येतात, आणि या ठिकाणी दारू वगैरे नशा करतात. आणि तेव्हा या झाडांखाली बघा तुम्हाला जर दिसत असेल तर बारीक